नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. सुरुवातीलाच बघा ना प्रेक्षकांनो, आता स्वयंपाकाची टर्न कोणाकडे कोणाकडे असणार आहेत यासाठी त्यांनी चिठ्ठ्या उधळलेल्या असतात. आणि काव्या म्हणते की घ्या, म्हणजे यांनी यांनी पण यात चिटिंग केली असणार आहे ताई. आणि पार्थ म्हणतो की हो. काव्या म्हणते हो, या चिठ्ठ्यांमध्ये तुम्ही तुमचं नाव लिहिलेलंच नसणार आहे. मग आलं ना आमच्याचवरती काम. नंदिनी म्हणती नाही नाही, तू कशाला टेन्शन घेती, या दोघांपैकी एकाचंही नाव नाही आलं ना, आपण पुन्हा चिठ्ठ्या टाकायच्या. आणि हे काव्याला पटतं आणि ती म्हणते की येस येस येस. आणि जीवा म्हणतो की अगो किती बोलतेस चकाचक बाई, काढ ना चिठ्ठी. पार्थ म्हणतो हा काढा ना. आणि नंदिनी म्हणते की काढते ना. आता बघा, नंदिनीने चिठ्ठी उचललेली असते हा, आणि जीवा म्हणतो की हिचं असणार. आणि नंदिनी हसते आणि म्हणते की, आणि बघा प्रेक्षकांनो, नंदिनी म्हणते की माझं नाही तुमचं नाव आलंय जीवा. आणि या दोघींनाही किती किती हसायला येतं. आणि इकडे सगळेजण हसतात. आणि जीवा म्हणतो की काय चिठ्ठ्या लिहिल्या आहेस रे तू. पार्थ म्हणतो की गप्प बस, तुझ्या बायकोनेच काढली आहे चिठ्ठी. हा, आणि आता पार्थ म्हणतो की आता मी काढतो पुढची चिठ्ठी हा. आणि काव्या म्हणते की नाही नको. काव्या म्हणते की तुम्ही परत चिटिंग करायला देशमुख, माझा तुमच्यावर विश्वास नाही आता, माझी चिठ्ठी मीच काढते. आणि काव्या म्हणते की आता ताई तू बघच, आधी जन्मेजय देशमुखांचं नाव आलंय, आता पार्थ देशमुखांचं नाव येईल. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे काव्याने चिठ्ठी ओपन केलेली असते आणि नंदिनीला ते बघून हसायला येतं. पार्थ म्हणतो की कोणाचे. आणि काव्या ती चिठ्ठी पलटवून दाखवते की नाव तिचंच असतं. आणि इकडे दोघं जण एकमेकांकडे बघत असतात, जीवा आणि काव्या. बिचाऱ्या दोघांची किती घालमेल होते ना, हे बघायला भेटणार आहेत प्रेक्षकांनो आज. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे पार्थ म्हणतो मागच्या वेळेस मी आणि नंदिनीने असं दोघांना मिळून स्वयंपाक बनवलेला होता, यावेळेस तुम्ही दोघांनी बनवायचे, ओके. नंदिनी म्हणते की बेस्ट. आणि बघा इकडे प्रेक्षकांनो, आशीर्वाद बंगल्याचा आपल्याला सीन दाखवलेला आहे. असो, इथे वसू आत्या आणि ही रम्या तर त्या पुराव्यांवर झोपलेलीच असते आणि म्हणते की आई शपथ, विश्वासच बसत नाहीये, आपल्याला एवढे पुरावे मिळालेत. आणि रम्या किती उत्साहित असते बघा. ती म्हणते की मम आई, आता घरात कोणी नाहीये, मामी एकटीच आहेत, आपण हे सगळे पुरावे मामीला नेऊन दाखवूयात का. तेवढ्यात वसू आत्या म्हणतात की थांब थांब थांब. आणि वसू आत्या म्हणतात की एक गोष्ट ना कायम लक्षात ठेव रम्या, तमाशा नेहमी गर्दीसमोर करायचा, एकट्या दुकट्या माणसासमोर नाही. आणि इकडे रम्या म्हणते आई पण ये. वसू आत्या म्हणतात की रम्या ऐक, हे सगळे जेवढे पुरावे आपल्याला मिळालेत ना, हे ना सगळ्यांच्या समोर ना छान मांडून प्रेझेंट करूयात, जेणेकरून त्या चौघांच्या संसाराला कायमचा पूर्ण विरामच लागला पाहिजे. रम्या म्हणते अगं म्हणूनच म्हणते ना, चल ना, किती वाट बघायची. रम्या म्हणते बघ ना, एवढा मोठा खजिना आहे आणि तो मला आणि पार्थला म्हणजे मला आणि पार्थला एकत्र आणणारा एवढा मोठा खजिना मला असा उधळून टाकायचा आहेत ना. रम्या खूप एक्सायटेड असते. वसू आत्या म्हणतात की हो हो रम्या, ऐक 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 माझं. वसू आत्या म्हणतात की मानेला हे सगळे पुरावे दाखवून काहीच उपयोग होणार नाहीये. रम्या म्हणते की का. वसू आत्या म्हणतात का ती हालेल आतून, पण मुलांचा संसार सावरण्याचा प्रयत्नही करेल. वसू आत्या म्हणतात की का कुणास ठाऊक, मला अजून असं वाटतं आहेत ना की काहीतरी मोठा पुरावा आपल्या हाताला लागला पाहिजे. रम्या म्हणते आई अगं बरी आहेस ना तू. रम्या म्हणते अगं हे भरपूर आहेत पुरावे, तू ऐक ऐक माझं, आपण जाऊया मामीला सगळं सांगून टाकूया. आणि ती सगळे पुरावे गोळा करत असते. आणि तेवढ्यात वसू आत्या म्हणतात ते खाली ठेव सगळं. रम्या म्हणते की अगं, आणि वसू आत्या म्हणतात मी तुला सांगते ना, आपल्याला याही पेक्षा मोठा पुरावा हाती लागू शकतो रम्या. इकडे रम्या म्हणते, वसू आत्या म्हणतात जो पार्थला परत मिळवण्याचा आणि नंदिनी आणि काव्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा तिकीट असू शकतं. आणि बघा प्रेक्षकांना, आता आपण बघतो की वसू आत्यांचं लक्ष कसं असतं ना, ते बघा, त्यांना तो टॅटूचा पॅम्पलेट सापडलेला असतो आणि ते पॅम्पलेट हातात घेतात आणि म्हणतात की टॅटू पार्लरचं पॅम्पलेट. रम्या म्हणते की काय. वसू आत्या म्हणतात अगं पॅम्पलेट आहे टॅटू पार्लरचं. आणि वसू आत्या म्हणतात की मला एक सांग, ह्या दोघांनी एकमेकांच्या नावाचे टॅटू तर काढले नसतील ना. आणि ही रम्या म्हणते की त्यांच्या बॉडीवर दिसले नाहीत कधी टॅटू. आणि वसू आत्या म्हणतात की नाही रम्या, ज्या अर्थी हे पॅम्पलेट ह्या पुराव्यांमध्ये होतं ना, त्यामुळे याच्या मागे नक्कीच काहीतरी स्टोरी असली पाहिजेत. रम्या म्हणती आणि तिच्या हातात ते पॅम्पलेट घेते. आणि रम्या म्हणती अगं मग ती स्टोरी आपण शोधून काढूयात ना, रॉक ऑन टॅटू पार्लर, वी आर कमिंग. आणि बघा प्रेक्षकांना, आता इकडे काव्या आणि जीवा दोघेही स्वयंपाक करत असा. इथे येता जीवा
काहीतरी बारीक करत असतो आणि जेव्हा ते मिश्रण टेस्ट करतो आणि म्हणतो की अरे यार, आणि काव्याला म्हणतो की जरा मला मीठ देतेस का, मी मीठ घालायचं विसरलो. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे काव्याने मीठ आणून दिलेलं असतं आणि तो जीवा काय करतो, त्याच्या हाताला लागलेलं ना, त्याने ते तिथं भाजलेलं होतं ना, तिथे असं पुसत असतो. आणि काव्या म्हणते की अरे, जीवा म्हणतो की काय ग, काय झालं. आणि जीवा तिथे बघतो आणि काव्या म्हणते की काही नाही. जीवा म्हणतो की बोल ना, काय झालं. आणि काव्या म्हणते की मागच्या वेळेस इथे आलो होतो आपण, तर जाळून घेतलं होतंस ना स्वतःला. काव्या विचारती दुखतं का अजूनही. जीवा म्हणतो की आता आता नाही, आता नाही दुखत, डोंट वरी. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे दोघांच्या मनाची किती घालमेल झालेली असते. ह्या दोघांचं ना बघा काय होत असेल ना, यांचं यांनाच माहिती आहेत. काव्या म्हणते की डोंट माइंड जीवा, मी हे असं विचारलं. आणि इकडे काव्या म्हणते की मी म्हणजे आपण, हा सगळा प्रकार घडल्यानंतर आत्ताच येतोय ना फार्म हाऊसवर. आणि इकडे जीवा सुद्धा मान डोलावतो. काव्या म्हणती काय आहेत ना, इथे आल्यापासून ना मला ते दृश्य सतत दिसत असतं. आणि काव्या म्हणते की म्हणून जीवाही म्हणतो मलाही इथं आल्यापासून ते सगळं आठवतंय. आणि जीवा म्हणतो की म्हणून आल्या आल्या वर गेलो होतो सगळं चेक करायला की कुठला पुरावा चुकून मागे तर राहिला नाहीयेत ना. पण मिथुन काकांनी सगळे पुरावे नष्ट केलेत. आणि इकडे काव्या म्हणते की मिथुन काकांनी आपले पुरावे नष्ट केले आहेत जीवा, पण आपल्या मनातल्या गोष्टींची राख कशी होणार, हे तर अगदी बरोबर बोलली आहेत काव्या. आणि काव्या म्हणते की नाही सहन होत रे हा लपंडाव आता. जीवा म्हणतो की पण हा लपंडाव आपल्याला नात्यांसाठीच तर खेळावा लागतो आहेत ना. जीवा म्हणतो की आपण पार्थ दादा किंवा नंदिनीची कोणतीही फसवणूक करत नाही आहोत. जीवा म्हणतो की आपण जर एकाच घरात राहत नसतो, पारदादा दुसऱ्या घरात राहत असतो, मी दुसऱ्या घरात राहत असतो, तर कदाचित आपण एका पॉइंटला त्यांना हे सगळं सांगू शकलो असतो. आणि जीवा म्हणतो की आपण हे सगळं सांगून आता फक्त त्यांच्या चेहऱ्यावर दुःख आणू. आणि जीवा म्हणतो की मला अजिबात नंदिनीला दुखवायचं नाहीये, बिकॉज आय लव्ह हर. आणि असं म्हटल्यानंतर काव्या मात्र त्याच्याकडे बघते. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे सुद्धा नंदिनीला पार्थला सांगितलं असतं की मी जीवावर प्रेम करते. आणि पार्थ म्हणतो की काय, यू लव्ह जीवा. आणि पार्थ म्हणतो की आई मला म्हणालीच होती की लग्नानंतर होईलच प्रेम, हे खरं झालं. नंदिनी म्हणते की तुम्ही शांत बसा, हळू बोला ना, ऐकेल कोणी. पार्थ म्हणतो की अहो या फार्म हाऊसवर आपल्या चौघांशिवाय कोणी नाही, तुम्ही बसा. आणि इकडे पार्थ बघा म्हणतो मी काय म्हणतो, मी आणि काव्या कुठेतरी बाहेर जातो, तुम्ही काय ना खूप छान असं प्रपोज करायचं ते करून टाका. पार्थ म्हणतो नाही, मी काय म्हणतो माहिती का, मी आणि काव्या तुमच्यासाठी छान असं डेट प्लॅन करतो, छोटंसं डेकोरेशन करतो, मग तुम्ही प्रपोज करा. कसं करा माहिती का, गुडघ्यावर बसून असं छान काहीतरी प्रपोज करा. आणि इकडे हे नंदिनीला ऐकून खूप हसायला येतं आणि ती म्हणते की हो हो, तुम्ही चहा घ्या आधी. नंदिनी म्हणते माझ्यापेक्षा तुम्ही जास्त एक्सायटेड आहात. आणि पार्थ म्हणतो हो, कारण मला माझ्या भावाला सुखी बघायचंय. आणि नंदिनी म्हणते की मला सुद्धा माझ्या बहिणीला आनंदात बघायचं आहे तुमच्या सोबत. आणि पार्थ म्हणतो की त्यांच्या आनंदाची सुखाची तुम्ही काळजीच करू नका. पार्थ म्हणतो की ज्या दिवशी आमची लग्नकाठ बांधली गेली ना, त्या दिवसापासून मी त्यांच्या आनंदासाठी झटतो आहे. नंदिनी म्हणते की हे तुम्ही खरं बोललात अगदी. नंदिनी म्हणते की मी पाहिलं आहेत ना माझ्या डोळ्यांनी, काव्या तुमच्याशी कितीही तोडून वागली तरीही तुमच्या मनाचा थांग तुम्ही कोणाला लागू दिला नाही ना. चेहऱ्यावरचा हसू तुम्ही लपू दिलं. खूप जपलं तुम्ही काव्याला. नंदिनी म्हणते की तिचं मन जपलं, खूप केलं तुम्ही. पार्थही म्हणतो की पार्थ म्हणतो की तुम्ही सुद्धा माझ्या भावाचे सगळे वाकडे शब्द हसून झेलले. पार्थ म्हणतो की मनातल्या गोष्टी मनातच ठेवल्यात, पण त्या आपोआप कळल्या आम्हाला. नंतर आपण फ्रेंड्स झालो, आपण एकमेकांचे कान बनलो आय थिंक. त्यामुळे हे सगळं सहन करायला ऊर्जा मिळाली नाही का आपल्याला. आणि इकडे नंदिनी म्हणते की खरं. नंदिनी म्हणते की कसं असतं ना पार्थ, आपल्या आयुष्यात एखादी घटना घडली आणि मग आपण देवालाच दोष देत बसतो की माझ्याच बाबतीत हे सगळं का घडलं. पण मग नंतर आपल्याला कळतं देवाचा प्लॅन खरंच किती ग्रेट होता. आणि पार्थ म्हणतो की कसं असतं ना नंदिनी, एक आपला प्लॅन असतो आणि एक देवाचाच प्लॅन नेहमी वर्क करत असतो. आणि हे नंदिनीला सुद्धा पटलेलं असतं. आणि बघा पार्थ म्हणतो की मागच्या वेळेस आपण चौघेही फार्म हाऊसवर आलो होतो, जीवा आणि काव्या आपल्यात असून नसल्यासारखे होते, पण आज आपल्यासोबत आनंदाने आले इथे. आणि हेही तितकंच खरं आहे प्रेक्षकांनो. त्यावेळेस बघा ना, ती सिच्युएशन खूप वेगळी होती. आपण सगळ्यांनी सगळं बघितलेलं आहे. आणि बघा प्रेक्षकांना, या दोघांना
त्याची चाहूल सुद्धा लागली नसती की त्या दोघांवर काय बेतलेली आहे ते. आणि पार्थ म्हणतो की हा आपल्या प्रेमाचा विजय आहे नंदिनी. आपण प्रेमावर, लग्नावर विश्वास ठेवला, संयम ठेवला, म्हणून आपण आपल्या जोडीदारांना परत मिळवू शकलो. आणि नंदिनी म्हणते की खरं आहेत. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे जीवा म्हणतो की आय लव्ह नंदिनी. आणि काव्या म्हणते की खरंच. जीवा म्हणतो खरं तर आपल्या सगळ्यांसोबत जो प्रसंग घडला त्यामुळे माझ्या प्रेमावरचा विश्वास उडाला होता ग. आणि जीवा म्हणतो की पण नंदिनीने जादू केली आणि आणि एका नवीन जीवाचा जन्म झाला. आणि इकडे ही काव्या म्हणते की क्या बात आहे, तुझ्या मनातलं प्रेम व्यक्त केलंस की नाही. आणि जीवा म्हणतो की नाही ना ग. आणि तो जीवा म्हणतो की मला भीती वाटतंय अगं. आणि ही काव्या त्याच्या जवळ जाते आणि म्हणते की जीवा, याला काय अर्थ आहे, भीती कसली त्यात, बोलून मोकळं व्हायचं जसं तू मला बोलून मोकळा झालास. आणि बघा प्रेक्षकांनो, यांच्या जे मनात असतं ते तोंडावर येतच. असं कधीतरी वाटते की हे खरंच मूव ऑन झाले का कसं, म्हणजे कधी कधी वाटतं की नाटक करतायत की खरंच मूव ऑन झालेत असो. आणि इकडे काव्याला वाईट वाटतं आणि ती म्हणते की सॉरी. आणि इकडे जीवा म्हणतो की इट्स ओके काव्या. काव्या म्हणते की नो इट्स नॉट ओके. आणि काव्या म्हणते की मी खरंच जेन्युअनली खूप खुश आहे तुझ्यासाठी, पण नकळत बोलून गेले. आणि ही काव्या म्हणते की त्याचं काय आहेत ना, खूप सिंपल आहे खरं तर. जोपर्यंत माझ्या मनात साचलेलं मी बोलून मोकळी होत नाही ना, तोपर्यंत आपला भूतकाळ मला सुखाने जगू देणार नाहीत जीवा. आणि बघा जीवा म्हणतो ठीक आहे अगं, जाईल ते डोक्यातनं. काव्या म्हणते तुझ्या डोक्यातनं गेलंय. जीवा म्हणतो की हो अगं, म्हणजे काय. तर काव्या म्हणते मला ठसका लागला, ठसका लागल्यावर माझ्या डोक्यावर पाणी ओतायला का आला जीवा. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे आता जीवाकडं पण शब्दच नसतो. आणि काव्या म्हणते की सांग का आलास. आणि काव्या म्हणते की जीवा काय आहेत ना, आपल्या भूतकाळाच्या आठवणी फक्त अशा धुसर पुसट झाल्या आहेत, कायमच्या पुसल्या गेल्या नाहीयेत. काव्या म्हणते की आपण दोघांनीही आपल्या भूतकाळाचा हात सोडला असला, पण आपल्या वर्तमान काळाचा हात पकडायला अजूनही आपलं मन खातं आहे जीवा. आणि बघा प्रेक्षकांनो, दोघांचंही तेच होतंय. जीवाही तेच म्हणतो, माझंही तेच होतंय. जीवा म्हणतो की आणि काय करावं ते सुद्धा कळत नाहीये. आणि काव्या म्हणते की सांगून मोकळं व्हावं. आणि जीवाला लक्षात येत नाही. आणि काव्या म्हणते की आपण सांगून टाकूया नंदिनी ताई आणि पार्थ यांना. आणि जीवा नाही नाही म्हणतो, पण काव्या म्हणते की हे बघ जीवा, जोपर्यंत त्यांना आपला इतिहास कळत नाही तोपर्यंत आपला इतिहास पुसला जाणार नाही. आणि ही गोष्ट माझ्या मते काव्या तरी बरोबरच बोलते आहे. काव्या म्हणते हे बघ ना, आपण चौघच आहो इथे, बाकी कोणीही नाहीये, समोर बसूयात, त्यांना बोलू, समजून सांगू त्यांना. आणि जीवाला हे पटत नाही प्रेक्षकांनो, आणि तो म्हणतो की नाही नाही, इट्स बॅड आयडिया. आणि इकडे काव्या म्हणते की अरे, आणि जीवा म्हणतो त्यांना नाहीच कळले तर. काव्या म्हणते की जीवा अरे विचार कर, जे नातं आपल्याला कधीच नको होतं ते नातं अगदी प्रामाणिकपणे जेन्युअनली हे दोघं आजवर इथपर्यंत घेऊन आली आहेत. आणि आता जर त्यांना कळलं की त्या नात्यात ते दोघंच जेन्युअन होती, प्रामाणिक होती, तर त्यांना किती वाईट वाटणार आहे. आणि जर तेव्हा त्यांनी जर आपला हात छिडकारलात ना, तर भविष्यात ते आपला हात कधीच पकडणार नाहीत जीवा. आणि जीवाला पण हे लक्षात येतं आणि तो म्हणतो खरंच अगदी ते तर आहेच म्हणा. आणि काव्या म्हणते की म्हणूनच म्हणते मी, दिस इज द टाइम इज लेट्स डू इट, सांगून मोकळं होऊया. आणि जीवाला ते घाबरतो. आणि काव्या म्हणते की चल जाऊ दे, तू नको बोलूस, हवं तर मीच पार्थशी आणि ताईशी बोलते, त्या दोघांशी मी बोलते, पण नाव आय कांट वेट. आणि बघा प्रेक्षकांनो, ही काव्या तर काही जीवाचं ऐकत नाही, तिला ते बोलणंच असतं, तिच्या मनावर ते ओझं असतं. आणि इकडं जीवा तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे पार्थ म्हणतो की इव्हन आय कांट वेट, की काव्या त्यांच्या मनातलं कधी सांगणार आहेत मला. पार्थ म्हणतो की काय, त्यांना सगळं कळतंय सुद्धा आणि वळतंय सुद्धा, डेअरिंग कधी करणार आहेत बघूया. इकडे नंदिनी म्हणते की नंदिनी म्हणते मग मी पुश करू का माझ्या बहिणीला. पार्थ म्हणतो की नाही नको. नंदिनी हसायला लागते. नंदिनी म्हणते की पण का असं. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे पार्थ म्हणतो की काव्याने जे काही करावं ते अगदी मनापासून करावं असं मला वाटतं. आणि काव्य तेवढ्यात तिथे येते आणि आता गेली ती मुलगी. सांगायचा मुद्दा असा, त्यांनी त्यांच्या भूतकाळाचा हात सोडलाय आणि वर्तमान काळाचा हात धरलाय, त्यामुळे मी त्यांची साथ कधीच नाही सोडणार. खूप दुःख भोगलंय तो त्यांनी. बघा प्रेक्षकांनो, इकडे काव्य आणि जीवांना आपले पार्टनर्स आपल्याबद्दल किती छान बोलतायत हे ऐकून त्यांना दोघांनाही समाधान वाटत आहे. आणि नंदिनी म्हणते की आता त्यांच्या दुःखाचं कारण मला नाही व्हायचंय. आणि पार्थ म्हणतो की मला सुद्धा काव्याच्या दुःखाचं कारण व्हायचं नाहीये. आणि पार्थ म्हणतो की त्या माझ्यामुळे दुःखी झाल्या
तर मलाच त्याचं जास्त वाईट वाटेल. आणि बघा प्रेक्षकांनो, अचानक पार्थचं बोलता बोलता त्या दोघांकडे लक्ष जातं आणि नंदिनीचं पण. आणि ते दोघेही म्हणतात की अरे, आमचं बोलणं चोरून ऐकतायत का, या इकडे ये रे. जीवा म्हणतो की नाही, ऍक्च्युली आम्ही ते. आणि तेवढ्यात पार्थ विचारतो की स्वयंपाक कुठपर्यंत आलाय. काव्या म्हणते दोघे बी हिचकिचतात आणि झालाय म्हणजे. आणि काव्या म्हणते आणि इकडे नंदिनीला वास येतो बहुतेक. ती म्हणते की एक एक मिनिट, काहीतरी जळतंय, मी आलेच. आणि काव्य म्हणजे नंदिनी आणि पार्थ दोघेही किचनकडे पळतात आणि काव्य ओरडते आणि बघा इकडे तव्यावर पोळी असते आणि नंदिनी म्हणते की अरे हे काय आहे. आणि इकडे ती तवाच डायरेक्ट समोर घेऊन येते पार्थ आणि सॉरी नंदिनी. आणि इकडे काव्य हात लावते तर नंदिनी म्हणते अगं हात नको लावू ना, गरम आहेत ना ते. आणि इकडे पार्थ म्हणतो की चपाती कडक कडक झाली वाटतं. काव्य म्हणते की सॉरी 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 देशमुख, सॉरी ताई, सॉरी ग. इकडे पार्थ म्हणतो की अहो सॉरी काय म्हणताय. पार्थ म्हणतो की कडक चपाती आणि कडक स्वभावाची बायको आवडते मला. आणि इकडे ही काव्य त्याच्या हाताला मारते. आणि काव्य म्हणतो की नाही नाही, त्याची काही चूक नाहीये, खरं तर चूक माझीच आहे. मीच चपाती भाजत होतो आणि आणि मी गॅस ऑफ करायचं विसरून गेलो. आय एम सो सॉरी नंदिनी, आय एम सो सॉरी. नंदिनी म्हणते अरे हो हो ठीक आहे, इट्स ओके, किती टेन्शन घेताय. नंदिनी म्हणते की मसाला पापड आवडतो ना तुम्हाला. पार्थ म्हणतो नंदिनी म्हणते आपण एक काम करूया, मस्त कांदा टोमॅटो शेव टाकून मस्त मसाला पापड करूयात. आणि पार्थ म्हणतो की मस्त, चला बनवूयात. नंदिनी म्हणते चला करूया. आणि इकडे कांदा टोमॅटो पार्थ म्हणतो की इथंच आहे. नंदिनी म्हणते की शेव शेव पण इथेच आहे, चला. आणि पार्थ म्हणतो की वा वा वा, कडक काहीतरी छान खायला मिळणार आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, आता या दोघी त्या पुराव्यांच्या मागेच लागलेल्या आहेत. आणि ते पॅम्पलेट काय सापडलं तर त्या डायरेक्ट त्या टॅटू पार्लरमध्ये पोहोचल्या सुद्धा. आणि रम्या त्या टॅटू वाल्याला विचारते, म्हणते की एक्सक्यूज मी. तो म्हणतो की वेट मॅम, याचा टॅटू काढून झाला की तुम्ही लगेच बसा. इकडे ही रम्या म्हणते की नाही नाही नाही, मला ना टॅटू काढायचा नाहीये, मला ना थोडीशी माहिती हवी होती तुमच्याकडून, थोडंसं अर्जंट आहे, तुम्ही जरा बाजूला येता का प्लीज. आणि तो टॅटूवाला म्हणतो की एक्सक्यूज मी सर. आणि तो टॅटू काढणारा पण असतो, तो त्याला आता म्हणणार काय, मग तो म्हणतो ठीक आहे. आणि वसू आत्या त्याला बाजूला घेऊन आलेल्या असतात. वसू आत्या त्याला विचारतात, मला एक सांगा, हे पॅम्पलेट तुमच्याच पार्लरचं आहेत ना. आणि तो टॅटूवाला म्हणतो की हो. रम्या म्हणते की एक मिनिट हा. आणि रम्या जीवाचा फोटो दाखवतो आणि म्हणते की ह्या मुलाने तुमच्या पार्लरमधून टॅटू काढून घेतला होता का. आणि तो म्हणतो की माहित नाही मॅम. आणि रम्या म्हणते एक मिनिट हा. आणि बघा ती काव्याचा फोटो दाखवते आणि म्हणते की हे बघा, ह्या मुलीने काढला होता का टॅटू, नीट बघा, नक्की काढला असेल. आणि तो टॅटूवाला प्रेक्षकांना ओळखतच नसतो. तो म्हणतो की नाही मॅडम एवढं काही लक्षात नाहीये, कारण खूप लोक टॅटू काढून जातात. आणि ही वसू आत्या चिडते आणि म्हणते की डोळ्यावर पट्टी बांधतात का हो तुम्ही टॅटू काढत असताना. आणि ही रम्या आईला शांत करत असते आणि म्हणते की आई म्हणते की मग काय. रम्या म्हणते सॉरी हा, थोडंसं अडचणीत आहो आम्ही. रम्या म्हणते तुमचे ते जुने रेकॉर्ड्स वगैरे चेक करतात का, ह्या दोघांपैकी नक्कीच कोणीतरी इथे टॅटू काढलेला असावा. वसू आत्या म्हणतात जरा बघा ना प्लीज. आणि तो म्हणतो की ऍक्च्युली काय आहेत ना, आम्ही ना नवीन जागेत शिफ्ट झालोय, त्यामुळे ना जुने आधीचे सगळे रेकॉर्ड्स रिसेट केले होते. आणि इकडे वसू आत्या डोक्याला हात लावून बसतात. आणि तो म्हणतो की माझा भाऊ आहे, तो सुद्धा टॅटू आर्टिस्ट आहेत, मे बी त्याला माहित असेल सगळं, किंवा त्याने यांचे टॅटू काढले असतील. आणि वसू आत्या जोमात म्हणतात मग कुठे आहे तुमचा भाऊ, त्याला बोलवा ना. आणि तो किती सिरियसली, किती शांतपणे सांगतोय की तो दुबईला गेलाय. आणि वसू आत्या म्हणतात की दुबईला गेलाय, कधी येणार आहे. आणि तो मुलगा म्हणतो की 16 तारखेला. आणि रम्या म्हणते की अगं म्हणजे परवाच. आणि इकडे वसू आत्या म्हणतात की हो, पण तो म्हणतो की ओ मॅडम 16 डिसेंबरला नाहीत, 16 जानेवारीला येणार आहेत. आणि वसू आत्या चिडते आणि म्हणते की क्लायंट वाट बघतोय, जा. आणि ही वसू आत्या म्हणतात काय वैताग आहेत हा, काहीच सापडलं नाही. आणि तिने ते फोटो बघितलेले असतात. आणि इकडे रम्या त्या फोटोंकडेच बघत असते. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे रम्या ना ते फोटोंकडेच बघत असते, तिला बहुतेक जीवाचा फोटो दिसलेला असतो. आणि इकडे वसू आत्या तिला रावणा करत असतात, चल रम्या निघू, चल रम्या निघू, काय बघतेस तू. रम्या नंतर बोर्ड दाखवून आईला सांगते. आणि बघा प्रेक्षकांनो, त्यांना कळालं की जीवाने म्हणजे त्याच्या छातीवर काव्या नावाचा छातू काढलेला असतो. आणि ही नंदिनी म्हणते टाकू ना हे, तुम्ही टोमॅटो कांदा टाका. नंदिनी म्हणते की कंजूशी करू नका, भरपूर टाका. पार्थ म्हणतो की शेव टाकतो. आणि जीवा काव्याकडे बघून म्हणतो की बघ ना किती वेडे आहेत, आपल्याकडनं बिघडलेलं जेवण सुद्धा
किती आवडीने खातायत. आपल्यामुळे बिघडलेले संसार त्यांनी दुरुस्त केलेत जीवा. त्यांच्यासाठी ही खूप छोटी गोष्ट आहे. आणि काव्या म्हणते की आता तू काही म्हण, यांना नाराज करून चालणार नाही. आणि पार्थचं लक्ष जातं आणि तो म्हणतो की अहो या तिकडे काय थांबला, तुम्हालाही खायला मिळणार आहे. दोघे पुढे होतात आणि बघा प्रेक्षकांनो, त्यांनी मस्त तो मसाला पापड केला असतो. एक एक बाईट घेतात आणि चिअर्स करतात आणि खातात. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे आता हे चौघही खूप आनंदात असतात. पण यांच्या आनंदात विरजण घालायला या दोघी जणी पुऱ्या आहेत. हे बघा रम्याने दाखवलेला असतो आणि ती म्हणते की आई, जीवाच्या छातीवर काव्य नावाचा टॅटू. आणि ही रम्या म्हणते की आई, तुझ्या लक्षात येतंय का? वसू आत्या म्हणतात की काय? आणि जीवाचा वाढदिवस होता तेव्हा तो फार्म हाऊसवर शेकोटीत पडला नाही, त्याने छातीवरचा हा टॅटू जाळला. वसू आत्या म्हणतात की नक्कीच जाळलेला असणार. त्यांना काव्य आणि जीवाचं प्रेम प्रकरण नंदी